नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। भरली मिरची अधिक टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये बडीशेप आणि मोहरी जाडसर वाटून घाला। साईच्या दह्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी मिक्सरला लावताना त्यामध्ये बर्फाचे खडे टाका, म्हणजे लोणी आपोआप वर तरंगेल आणि ताक खाली राहील। 1 कप नारळाच्या पाण्यामध्ये 2 ब्रेडचे स्लाइस आणि 1 चमचा साखर वाटून इडलीच्या बॅटरमध्ये मिसळल्यास पीठ चांगलं फर्मेंट होतं। तर्रीवाली भाजी बनवताना मसाला वाटताना टोमॅटो घातल्यास भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि कलरही अगदी मस्त येतो। लसूण मेथी बटाट्याची भाजी बनवताना लसणीच्या पेस्टऐवजी लसूण बारीक चिरून घातल्यास भाजीला खूप छान असा स्वाद येतो। कोथिंबीरची पानं व्यवस्थित निवडून कुटून ती एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यावर कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहते। कापलेले सफरचंद जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर त्यावर थोडंसं लिंबू पिळा, म्हणजे ते काळं पडणार नाही। केळ्याचा बंच टांगून ठेवल्यावर 5 ते 6 दिवस केळी अगदी फ्रेश राहतात, खराब होत नाहीत। कुठल्याही ग्रेव्ही भाजीमध्ये जर तेल अधिक झालं तर ती भाजी तुम्ही डीप फ्रीझरमध्ये ठेवा, म्हणजे वरती तरंगत असलेलं तेल घट्ट जमा होईल आणि तुम्ही ते सहजरित्या वेगळं करू शकता। लिंबू जर सुकलं असेल तर 1 तास कोमट पाण्यामध्ये लिंबू ठेवून द्या, म्हणजे रस सहजरित्या निघेल। शिमला मिरची किंवा भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घाला, म्हणजे भाजी अधिक चविष्ट बनते। आमलेट बनवण्यासाठी अंड फेटताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला, म्हणजे आमलेटला वास येणार नाही। पराठ्यासाठीचं पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी मलाई ॲड करा, म्हणजे पराठे अगदी सॉफ्ट बनतात। चपातीसाठीचं पीठ मळताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेऊन पीठ मळा, म्हणजे चपात्या अगदी सॉफ्ट बनतात। कुठलीही भाजी जर का अगदीच तिखट झाली तर त्यामध्ये टोमॅटोचे तुकडे करून टाका आणि थोडा वेळ शिजवा, म्हणजे तिखटपणा कमी होईल। भेंडीची भाजी बनवण्याआधी भेंडी तेलामध्ये मीठ घातल्याशिवाय परतून घ्यायची आणि मग भाजी बनवायची, म्हणजे ती चिकचिकीत होत नाही। भात शिजताना जर पाणी जास्त झालं तर त्यामध्ये 1 ब्रेडचा स्लाइस ठेवा, म्हणजे ब्रेड एक्स्ट्राचं पाणी शोषून घेईल। वांग्याची कुठलीही ग्रेव्ही भाजी जर बनवत असाल तर त्यामध्ये कसुरी मेथी घाला, म्हणजे भाजीचा स्वाद अजून वाढेल। गरमीमध्ये आंब्याचं पन्हं बनवताना त्यामध्ये इतर मसाल्यांसोबत आल्याचा थोडासा रस ॲड करा, म्हणजे पन्ह्याला खूप छान अशी चव येईल। भरलं कारलं बनवताना इतर मसाल्यांसोबत त्यामध्ये थोडंसं गूळ आणि आमचूर पावडर घातल्यास कारल्याचा स्वाद अजून वाढतो। कुठल्याही प्रकारची भजी बनवताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी वापरा, त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत बनतात। तर आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच छान छान टिप्ससाठी पारिजात किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। लवकरच पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।